मागील वर्षामध्ये आम्ही प्रभूची सेवा करत असताना कमी जास्त प्रमाणात झाली असेल, परंतु या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना त्याच्या सानिध्यामध्ये आमच्या जीवनामध्ये एक संजीवन आलं पाहिजे. आणि म्हणून देवाच्या वचनामधून देवाचे सेवक वेगवेगळ्या वचनातून आमच्याशी ते बोलतात आणि आम्ही ते ऐकतो. त्यावेळेस देवाचं वचन आमच्याशी बोलतं. हे जिवंत देवाचं वचन आहे. आणि म्हणून आपण आज मन्नामध्ये जात असताना थोडक्या वेळामध्ये माझ्याबरोबर काढा स्तोत्र 101. स्तोत्र 101 मधून आपण 4 वचने पहिली पाहणार आहोत. स्तोत्र 101 मध्ये पहिली 4 वचने मी वाचतो. आपण लक्ष देऊया. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी अवंग मार्गावरून सद्बुद्धीने चालेल. तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सात्विक मनाने वागेन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करतो, तो मला बिलगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. या 4 वचनामध्ये प्रिय भावांनो बहिणींनो, आम्ही पाहतो की दावीद राजा परमेश्वराशी एक करार करत आहे. म्हणजे दावीद राजा परमेश्वराशी एक नवस करत आहे चांगुलपणासाठी, चांगलं आचरणासाठी. आणि या ठिकाणी दावीद राजा परमेश्वराशी करार करत असताना 101 स्तोत्रामध्ये तो परमेश्वराशी बोलत असताना तो असं म्हणत आहे, 7 गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहाव्यास मिळतात. मी हा शब्द त्या ठिकाणी 7 वेळेस आलेला आहे. 7 वेळेस मी हा शब्द आलेला आहे. म्हणजे तो परमेश्वराशी करार करतो की मी असं करणार. मी या नवीन वर्षामध्ये अशा प्रकारे जीवन जगणार. मी या नवीन वर्षामध्ये अशा प्रकारे परमेश्वराशी मी अशा प्रकारे करार करणार. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं 7 हा शब्द आहे. परफेक्ट, परिपूर्ण अंक आहे. आणि 7 हा शब्द त्या ठिकाणी मी हा शब्द 7 वेळेस आलेला आहे. म्हणून पहिली गोष्ट दावीद राजा काय सांगत आहे? दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. आणि खरोखर परमेश्वराने आमच्यावर दया केलेली आहे. विलापगीतच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि 22 आणि 23 वचनाकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी पाहावयास मिळेल की दया म्हणावी हीच की आम्ही भस्म झालो नाही. ही परमेश्वराची दया, त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. नवी दया त्याने आमच्यावर केलेली आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचं त्या ठिकाणी दावीद राजा म्हणतो, मी दया व न्याय यांचे मी गाणे गाईन. आणि दया त्याने आमच्यावर केली आहे. त्याने आमचा न्याय होऊ दिला नाही. न्याय या शब्दाकडे पाहत असताना आम्हाला एका वचनाची आठवण होते. बघा, योहान शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 24वा वचन. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 24वा वचन मी वाचत आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. या 24व्या वचनामध्ये आम्हाला 2 अटी पाहाव्यास मिळतात. पहिली अट आहे, जो माझे वचन ऐकतो. दुसरी अट, त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि ह्या 2 अटीवर 3 आशीर्वाद आहे. पहिला आशीर्वाद, तो त्याचा विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. दुसरा आशीर्वाद. तिसरा आशीर्वाद, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. 2 अटी आहे आणि 3 आशीर्वाद आहे. आमचा आता न्याय होणार नाही, परंतु विश्वासस्थानांचा न्याय होईल. तो म्हणजे त्यांच्या कामाचा. आम्ही कशा प्रकारे काम केलं आतापर्यंत, मागील वर्षामध्ये आम्ही कशा प्रकारे प्रभूची सेवा केली, जसं आमचं तारण झालं तेव्हापासून कशा प्रकारे आम्ही प्रभूची सुवार्ता सांगितली, या प्रत्येक कामाचा विश्वासस्थानांचा न्याय होईल. आणि म्हणून आम्ही प्रभूची सेवा या वर्षामध्ये उत्साहाने जोमाने करण्यासाठी प्रभू आमचं विशेष सहाय्य करो. या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, मी दया व न्याय याविषयी गाणे गाईन. पहिली गोष्ट,
दुसरी गोष्ट बघा, त्या भागामध्ये हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. दुसरी गोष्ट मी स्तोत्रे गाईन. आणि देवाचे हे स्तोत्र वचनाच्या आम्हाला पाहावयास मिळते की दावीद राजाने 72-73 स्तोत्र जवळजवळ लिहिले आहे. आणि त्यावेळी जुन्या करारामध्ये हे स्तोत्र गीतरूपाने गात होते. आणि म्हणून ह्या स्तोत्रामध्ये खूप अर्थ भरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी दावीद राजा म्हणतो मी स्तोत्रे गाईन. नंतर तिसरी गोष्ट बघा, तो करार करत आहे देवाशी, मी अवंग मार्गावरून सद्बुद्धीने चालेल. मी अवंग मार्गावरून सद्बुद्धीने चालेल. या ठिकाणी उत्तम मार्ग हा शब्द काही वचनांमध्ये, काही पवित्र शास्त्रामध्ये भाषांतर केलेला आहे. उत्तम मार्गाने शहाणपणाने वागेल. आज ह्या जगामध्ये तुम्ही मी विश्वासणारे आहोत. आम्हाला उत्तम मार्गाने वाटचाल करायची आहे. 2 मार्ग आहे, रुंद आणि अरुंद. आम्ही कोणत्या मार्गाने वाटचाल करत आहोत ते फार पाहणं महत्वाचं आहे. आणि जगामध्ये प्रभूचे येणं अत्यंत जवळ होत असताना आम्हाला उत्तम मार्गाने वाटचाल करायची आहे. आणि दावीद राजाने ती परमेश्वराशी करार करत होतो, मी उत्तम मार्गाने चालेल आणि ह्या ठिकाणी शहाणपणाने चालेल. आणि म्हणून तिसरी गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी पाहाव्यास मिळते. पुढे बघा, दुसऱ्या वचनाच्या शेवटल्या भागामध्ये मी आपल्या घरी सात्विक मनाने वागेन. मी आपल्या घरी सात्विक मनाने वागेन. आणि दावीद राजा या ठिकाणी हे वचन, एक करार या ठिकाणी तो करत आहे. चौथा करार, चौथा तो देवाला एक सांगत आहे की मी सात्विक मनाने वागेन. दावीद राजाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की बघा, त्या जुन्या गोष्टीकडे जर आपण गेलो तर त्याने त्या ठिकाणी आपल्या महालामध्ये असताना, तो वर फिरण्यासाठी गेला असताना त्याने त्याच्याकडून पाहण्यात आलेला आहे. त्यांनी पहिल्यांदा त्या बत्शेबे संबंधाने ज्यांनी संबंध केला, त्याने डोळ्याने पाहिलं. देहाने, डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी. तो राजमहाल इतका मोठा त्याचा देवाने त्याला दिला, परंतु त्याला एक प्रकारे फुशारकी आली आणि तोने देहाने, डोळ्याने ह्या प्रकारे त्याने हे कृत्य केलेलं आहे. आणि म्हणून त्याने 51 स्तोत्र लिहिल्यानंतर, त्याला पश्चाताप झाल्यानंतर, आणि म्हणून त्या वचनात त्याच्यानंतर दावीद राजाने अनेक स्तोत्र लिहिली आणि त्या ठिकाणी त्याला ती आठवण झालेली आहे. तो असं म्हणतो की मी आपल्या घरामध्ये सात्विक मनाने वागेन. आणि म्हणून प्रिय भावांनो, बहिणो, दावीद राजा चौथी गोष्ट तो परमेश्वराशी करार करत आहे. बघा, त्या स्तोत्रामध्ये 101 स्तोत्र आणि त्यातील जे वचन आहे 6वं वचन बघा, स्तोत्र 101 6 वचनाचा शेवटला भाग, सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. जो सात्विक मार्गाने चालतो तो माझा सेवक होईल. हे कोण म्हणत आहे? 5 वचनापासून 8 वचनापर्यंत परमेश्वर म्हणत आहे. आम्ही 1 ते 4 वचनामध्ये दावीद राजा बोलत आहे आणि 5 ते 8 वचनामध्ये परमेश्वर बोलत आहे. तो काय करणार आहे तो भाग आपण आता पाहू शकत नाही, परंतु सात्विक मनाने मी वागेल असं या ठिकाणी दावीद राजा चौथा मुद्दा किंवा चौथी गोष्ट तो परमेश्वराशी करार करत आहे. 5वी गोष्ट बघा, तो काय करत आहे. मी म्हणत आहे की त्या ठिकाणी मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. 3रं वचन, मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. आणि खरोखर प्रिय भावना बहिणो, या जगात आम्ही राहत असताना पुष्कळ अशा गोष्टी आहेत की ज्या उचित नाहीत. त्याबद्दल आपल्याला बोलता येणार नाही जास्त, परंतु ज्या उचित गोष्टी नाहीत त्याकडे ते नेत्रांनी आपण पाहता कामा नये. अनेक इन्स्ट्रुमेंट अशा आहे की ते उचित नाहीत, परंतु त्यामध्ये आज लोक जात आहे. मोबाईल बघा, पुस्तके आहेत, टीव्ही आहे, वेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे की जे आम्ही जे पाहायला नाही पाहिजे ते पाहिलं जातं. म्हणून या ठिकाणी दावीद राजा असं म्हणतो की त्याला आठवण झाल्याप्रमाणे मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे देणार नाही. आणि म्हणून आपण लक्ष देऊया आणि ह्या नवीन वर्षामध्ये वाटचाल करत असताना आपण प्रभूचं वचन,
प्रभूची प्रार्थना, प्रभूच्या संगतीमध्ये आपण वाटचाल करूया. ही पाचवी गोष्ट त्या ठिकाणी दावीद राजा परमेश्वराशी करार करत आहे. सहावी गोष्ट बघा, अनाचाराचा मी तिरस्कार करतो. अनाचाराचा मी तिरस्कार करतो. तिसऱ्या वचनाच्या तिसऱ्या भागामध्ये अनाचाराचा, आता दुसऱ्या भाषांतरामध्ये भ्रष्टाचाराचा. आता आज जगामध्ये सर्व भ्रष्टाचार चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाचे लोक सेवा करत असताना, प्रभूच्या संगतीमध्ये राहत असताना अनेक समस्यातून जात आहे. परंतु दावीद राजा या ठिकाणी म्हणतो, मी अनाचाराचा तिरस्कार करतो. अनाचार या ठिकाणी दुसऱ्या भाषांतरामध्ये भ्रष्टाचार शब्द आलेला आहे. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणींनो, या ठिकाणी दावीद राजा एक करार करत आहे. सहावा करार परमेश्वराची, मी अनाचाराचा मी तिरस्कार करतो. आणि शेवटी तो सातव्या वचनामध्ये, सातवं वचन म्हणजे सातवी गोष्ट त्या ठिकाणी असं म्हणत आहे, चौथ्या वचनामध्ये, हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल, मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. हे वचन फार महत्वाचं आहे. सातवा करार, सातवी गोष्ट तो परमेश्वराशी म्हणत आहे, प्रतिज्ञा करत आहे, करार करत आहे, अग्रीमेंट करत आहे की मी अशा प्रकारे जीवन जगणार, मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. आता एका भाषांतरामध्ये वाईट इसम असा शब्द आलेला आहे. वाईट इसमाशी मी परिचय ठेवणार नाही. आज आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना, विश्वासधाऱ्यांचं जीवन जगत असताना आमच्या अवतीभोवती, आमच्या सहवासामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात आणि त्यामध्ये आम्ही लोकांना ओळखलं पाहिजे की हे लोक कसे आहेत. वाईट लोकांबरोबर आमची संगती नसता कामा नये. आणि म्हणून वाईटाशी मी परिचय ठेवणार नाही. हे वचन फार महत्वाचं आहे. आणि दावीद राजा त्या ठिकाणी परमेश्वराशी करार करत आहे. आणि या 4 वचनामध्ये 7 वेळेस मी हा शब्द आलेला आहे. आणि पुढील 5 ते 8 वचनामध्ये परमेश्वर करणार आहे. कोणत्या गोष्टी करणार आहे? तर त्या 4 गोष्टी करणार आहे. त्यातील मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मी विध्वंस करेन. 5चं वचन, 5व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये मी गय करणार नाही. नंतर पुढे आम्हाला 6 वचनामध्ये मी त्यांच्यावर दृष्टी ठेवेन. आणि 8व्या वचनामध्ये मी रोज सकाळी देशातल्या सर्व दुर्जनांचा विध्वंस करेन. 4 वेळेस परमेश्वर त्या ठिकाणी सांगत आहे. आणि पहिल्या 1 ते 4 वचनामध्ये दावीद राजा परमेश्वराशी बोलत असताना, करार करत असताना 7 वेळेस तो मी हा शब्द वापरलेला आहे. आणि या वचनामध्ये आणखी, या भागामध्ये आणखी 3 शब्दाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. ते शब्द म्हणजे नाही. नाही या शब्दाकडे लक्ष केंद्रित करा. आता त्या ठिकाणी नाही शब्द बघा, 3रं वचन, मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. या वर्षामध्ये आम्ही करार करूया परमेश्वराची. हा पहिला करार. 3रं वचन, शेवटला भाग, तो मला बिलगणार नाही. तो मला बिलगणार नाही, अगदी माझ्या जवळ तो येणार नाही. आणि 3री गोष्ट, 4थं वचन, शेवटला भाग, मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. नाही हा शब्द 3 वेळेस आलेला या ठिकाणी. म्हणून प्रिय भाव बहिणींनो, मागील वर्षामधून आम्हाला प्रभूची सेवा करण्यामध्ये आम्ही कमी पडलो असेल, या वर्षामध्ये आपण पुढे जाऊया आणि ह्या वर्षामध्ये एक निश्चय करू, परमेश्वराशी करार करू. आता पुष्कळ जण नवीन वर्षामध्ये काहीतरी योजना करतात, मी ह्या वर्षामध्ये असं करणार, तसं करणार, प्रभूची सेवा करणार, सुवार्ता सांगणार, परंतु ते कधी आमच्याकडे होत नाही. म्हणून या वर्षामध्ये आपण करार करूया. ठिकाणी दावीद राजाने जे 7 प्रकारचे करार, एक प्रकारे देवाला त्याने नवस केलं की मी असं करणार, आणि दावीद राजाने त्याप्रमाणे केलं आणि त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून प्रिय भाव बहिणींनो, प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. स्वार्थ आम्ही सांगितली पाहिजे. लोकांना प्रभूकडे आम्हाला आणायचं आहे. ही जबाबदारी प्रभू येशूने तुमच्यावर माझ्यावर सोपवलेली आहे. या वर्षामध्ये प्रभूने आमच्या जीवनात हे वर्ष जोडलेलं आहे. मागील वर्षभरामध्ये प्रभूने आमचं सहाय्य केलं. कित्येक लोकांनी या क्षणाची, या वर्षाची अपेक्षा केली असेल, पण त्यांच्या जीवनात हा क्षण नसेल.
प्रभूची स्तुती करूया, धन्यवाद करूया. प्रभूने आम्हाला हे वर्ष आमच्या जीवनात जोडलेलं आहे, म्हणून प्रभूची आम्ही स्तुती करूया. आणि दावीद राजाप्रमाणे याच्या 7 गोष्टी, तो मी या शब्दाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित केलं की आम्ही अशा प्रकारे करूया, अशा प्रकारे वागण्याचा आम्ही प्रयत्न करूया. प्रभू आमचं नक्कीच सहाय्य करेल. आम्ही या जगामध्ये उपरी प्रवासी असे आहोत. हा आमचा प्रवास आहे. आमचं प्रभूकडे जाण्याचं प्रभूचं येणं अत्यंत जवळ आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडून अपेक्षा करतो की आम्ही कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. या ठिकाणी म्हणून दावीद राजाने हे सुंदर जे विचार मला प्रभूने दिले ते मी तुमच्या समोर प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून 101 स्तोत्रामध्ये 1 ते 4 वचनामध्ये 7 वेळेस मी या शब्द आलेला आहे. मी असं करणार आणि आम्हाला ते करायचं आहे. आणि म्हणून आपण त्याकडे पाहत असताना दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. दुसरी गोष्ट, मी स्तोत्र गाईन. मी अव्यंग मार्गावरून सद्बुद्धीने चालेल. चौथी गोष्ट, मी आपल्या घरी सात्विक मनाने वागेन. 5वी गोष्ट, मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. 6वी गोष्ट, अनाचाराचा मी तिरस्कार करतो. आणि शेवटली 7वी गोष्ट, मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. त्या ठिकाणी वाईट इसम हा शब्द आहे. आणि म्हणून प्रिय भावना, आमची संगती, अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. आमची संगती विश्वासधाऱ्यांबरोबरच पाहिजे. आमचं त्यांच्याबरोबर परिचय पाहिजे. आणि म्हणून आपण या गोष्टीकडे, या 7 गोष्टीकडे आपण लक्ष देऊया आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो.